परांडा तालुक्यातील हिंगणगावपासून लंगोटवाडीपर्यंत सदरील मार्गिका असणार आहे। तर हिंगणगाव ते शिरसावच्या नदीपात्रापर्यंतचा उतार, तिथून शिरसावपासून परत वारदवाडी भूम रोडच्या पर्यंतचा चढ, परत वारदवाडी भूमपासून जावळ्याच्या नदीपात्रापर्यंतचा उतार, जावळ्याच्या नदीपात्रापासून पुढं वाडी राजुरी चांदसुऱ्यापर्यंतचा चढ, परत वाडी राजुरी चांदसुऱ्यापासून राजुरीच्या गावठाणाच्या पलीकडं पर्यंतचा उतार, तिथून पुढं तुमचं झाके पिंपरीचा चढ, तिथून पलीकडं लगेच साकतच्या नदीचा उतार, तिथून पुढं रोहकल पर्यंतचा चढ, रोहकल नंतर आपलं आनाळा वालवड रस्त्यापर्यंतचा उतार, आनाळा वालवड रस्त्यावरील बैरागी वस्तीपासून पुढं तुमचं ते काय नाव त्या गावाचं, याच्या पुढचं गाव म्हणजे तुमचं काय, तिथपर्यंतचा चढ पहा। आनाळ्यानंतर पश्चिमेचं गाव चढ, तिथून पुढं ते चिचपूरच्या अलीकडचं म्हणजे ह्याच गावाच्या त्या नदीपात्रापर्यंत, गावठाणाच्या पश्चिमेकडच्या नदीपात्रापर्यंतचा उतार, तिथून पांढरेवाडीच्या त्या पवारच्या बंगल्यापर्यंतचा चढ असेल, तिथून पुढं पवारच्या बंगल्याकडून चिचपूरच्या तळ्याकडचा उतार असेल, चिचपूरच्या तळ्याकडून पुढं सक्करवाडी लंगोटवाडी दरम्यान तो चढ असेल, सक्करवाडी लंगोटवाडी दरम्यानपासून पुढं ते बऱ्हाणपूरच्या पुढं तो ह्याच्या चोबेवाडीचा बंधार आहे, तिथपर्यंतचा जो उतार आहे। तर एकंदरीतच आपापले चढ उतार पाहून मार्गिका कशी तुमच्या जमिनीला छेदणार आहे त्या आशयाने परांड्याचं उदाहरण देतोय, प्रत्येकाने आपापल्या परीने ॲप्लाय करून पाहायचं। आणि हा फक्त विषय सुरत चेन्नईचा नाही आहे। आता समजा आपण इथं पाहू शकतो की उजव्या हाताला उतार आहे, डाव्या हाताला चढ असणार आहे, पण आता ह्या मार्गिकेच्या उंचीमुळं डाव्या हाताला प्रवाह अवरुद्ध झालेला आहे, त्यामुळे हे पाणी साठलेलं आहे। तर आता हे तुम्ही तिथं स्थानिक लेवलला सगळं पाहायचं आहे, लक्षात येतं का? आता इथं देखील पहा, इथं इमिडिएटली ह्या फोटोच्या इथं खालच्या बाजूला तुम्हाला पाणी साठलेलं दिसतंय। म्हणजे एकंदरीत काय, उजव्या बाजूला उतार असणार आहे आणि डाव्या बाजूला चढ असणार आहे, पण त्या चढावरचं पाणी ह्या उंचीमुळं रस्त्याच्या अवरुद्ध होणार आहे, तर त्याचा निचरा व्यवस्थित विल्हेवाट। आता इथं देखील समोर दिसतंय तुम्हाला डाव्या हाताला पाणी साठलेलं, म्हणजे इकडं डाव्या बाजूला चढ असणार आहे, उताराने पाणी रस्त्याला येऊन थबकलंय, पुढं निघायचा मार्ग कसा असावा। मग आता नाला बिल्डिंगद्वारे अशा मार्गिकेलगत तुम्ही गौण खनिज ह्याला विकू शकता ठेकेदाराला, आणि तिथं तुमचं पाझर तलाव करू शकता, जेणेकरून तुमची पाणी पातळी देखील वाढेल आणि कायमस्वरूपी दुष्काळजन्य परिस्थिती असेल त्यातून तुम्ही बाहेर निघू शकता। लक्षात आलं का? आता हे जे रान तसंही मरतच आहे ह्याच्या खालचं, लक्षात आलं का? म्हणजे असं पाणी साठून राहणं म्हणजे नापिकीचंच लक्षण आहे। तर ह्याच्यापेक्षा आता ह्याच्यात देखील आता डाव्या बाजूला चढ सांगितलं आपण, उजव्या बाजूला उतार, पण मार्गिका उंच असल्यामुळं आता तिथं सीमा भिंतीलगत आणि भिंतीच्या आत देखील पाणी साठलेलं दिसत आहे। तर आता ह्याच्यात परत तुम्हाला काय करायचं आहे की उतार कुठल्या बाजूला आहे, समजा इकडं दक्षिण खालच्या बाजूला आहे का तिकडं उत्तर वरच्या बाजूला आहे, तर त्या आशयाने आपण जसं
बल्डिंग खातं म्हणतो ना आपण, नाला बल्डिंग करतो. म्हणजे काय की आता जवळ्यामध्ये 100% काम झालेलं आहे. तर जवळ्याला जाऊन बघू शकता तुम्ही की बाबा नाही का आपल्या क्षेत्रामध्ये तालीच्या आतल्या भागात नाही का तो शोष म्हणजे पाणी मुरण्यासाठी खड्डा घेऊन त्याने तुम्ही ताली भक्कम करू शकता, जेणेकरून त्या क्षेत्रातलं पाणी येऊन तिथं साठेल आणि भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. तसेच जमीन जर का समतल नसेल, चढउताराची असेल, तर ते देखील जमीन समतल करण्याचं एक नैसर्गिक माध्यम देखील आहे. एकंदरीत तांत्रिकदृष्ट्या तुम्ही या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता किंवा जे आपलं आता इथं देखील पाहतात तुम्ही डाव्या बाजूला पाणी भरपूर साठलेलं आहे. एकंदरीतच काय की आज आपण पाहतो, काल आता तुम्ही पाहिलं असेल का नसेल, नंदुरबार गुजरातला लागून जो जिल्हा आहे, तर तिथं सरासरीच्या 5 पट पाऊस झालेला आहे आणि पाणी पातळीत वाढ झालेली. गुजरातचं सांगितलंच मी, 1300 पट म्हणजे 13 पट 1300% म्हणजे 13 पट पाऊस झालेला आहे. एकंदरीतच काय आहे की आता शेतकऱ्यांनी, तुम्ही म्हणताल की बाबा असं कसं काय म्हणता तुम्ही, लक्षात घ्या जे आहे त्याच्यावरती आता संकटातून संधी कशी निर्माण करायची हे तुमच्यासमोर ठेवायचं माझं नेहमी काम असतं. आता इथं देखील पाणी साठलेलं आहे, तर हे सलग रान पडून द्यायचं का तिथं खड्डा घेऊन नाही का काय म्हणतात त्याला नाला बिल्डिंगचं करून नाही का जमीन लेवल करायची किंवा तिथं ते जमिनीत पाणी मुरण्यासाठी प्रयत्न करायचे, हे आता सर्वस्वी आपल्या हातात आहे. अगदी नयनरम्य मार्गिका यादगीर कर्नूल जवळून कर्नाटकातील सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचं हे मनोहारी दृश्य आपल्या सर्व दर्शक प्रेक्षकांसाठी. पण कुठलाही हायवेचे दर्शक प्रेक्षक असो, हे जवळजवळ तळ्याच्या उंची एवढा हा मार्ग असणार आहे. तर प्रत्येकाने आपलं मार्गिका आपल्या क्षेत्रातून जाताना कशी दुभागणार आहे भूभागाला, त्या आशयाने उतार कुणीकडं असणार आहे, परत पाणी कुठल्या बाजूला साठणार आहे, त्या आशयाने काय काय पर्याय तुम्ही शोधायचे आहेत. आता इथं कसं आहे की ह्यांचं 50 मीटरवरती कुठं त्यांनी ते डक्ट काढलेले आहे पाणी जाण्यासाठी, किंवा त्या डक्टच्या हिशोबानेच पाणी जाणार का, पुढं देखील समतल जमीन आहे, किंवा रस्त्याचं काम चालू असताना जर का तिथं तोंडापाशी काही अवरोध निर्माण झालेला असेल, तर लक्षात आलं का, तर शेवटी पाण्याला कोण शिकवू शकत नाही. त्याला जर का मार्ग नाही मिळाला तर ते साठून राहणार, किंवा त्याची जर ताकद वाढली तर ते फोडूनसुद्धा निघून जाणार. तर सध्या परिस्थितीत त्यांनी जे काही तिथं 500 मीटरवरती टाकलेलं असेल, तर त्यातून जर का पाणी जात नसेल तर असं पाणी साठत राहणार आणि आजूबाजूच्या जमिनी नापिकीला सामोरं जावं लागणार. मग ही परिस्थिती कुठं असते, कॅनल लगत देखील जिथं पाझर फुटतो. लक्षात आलं का. आता कुठं फुटतो काय फुटतो हे काय महाराष्ट्रभर सांगायची गरज नाही आहे, शेतकरी बांधवांना ते कळू शकतं सर्व समसामान्य न्यायाने. तर कसं आहे की जी त्यांनी जागा सोडलेली आहे नाही का, नैसर्गिक प्रवाह असतील किंवा आता इथून तिथून ते सगळ्या जमिनींना 2 भागात विभागणार आहेत. तर या आशयाने जी काही अपरिहार्यता समोर येणार आहे, तर आत्ता इथं पावसाळ्यातील दृश्य, पाणी कसं साठून राहून जमिनी तुमच्या नापिकीला सामोरं जाऊ लागू शकतं तुम्हाला, हे मी सांगायचा प्रयत्न करत आहे. आता इथं बघा फार मोठा पट्टा दिसत आहे मध्याच्या वरती डाव्या बाजूला. तर एकंदरीतच काय
की तुम्हाला काय करावं लागेल, पाण्याचा निचरा कसा होईल. बरं आत्ता का सांगतोय मी तुम्हाला, जर का ह्यांना गौण खनिज लागतंय तर परत कसं आहे, पैसे घालून आपल्याकडून काम करून घेणं होत नसतं. तर आत्ता कामात काम, जर का ह्यांना गौण खनिज लागत असेल तर त्या आशयाने तुम्ही तो पाण्याला जो काही साठप्यासाठी उतार वगैरे पाहून खड्डा करू शकता. बाकी तुम्ही समजदार आहात, काय करायचं नाही करायचं सर्वस्वी तुमची जिम्मेदारी. आशा करतो एक शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी, जमीन मालक या आशयाने पोटतिडकीने मला जे काय सांगावंसं वाटलं ते तुमच्या डोक्यात गेलं असेल. जर का तुम्ही कुठल्या हंगामी शेतकरी नेत्यांच्या किंवा स्वयंघोषित कायदे पंडितांच्या आहारी गेलेले नसाल तर दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ, पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे.